विचारत होतं, माझे 4-5 दिवस झाले डिलिव्हरी झाली, पण बाळ दूध घेत नाहीये, तर छाती अशी खूप टाईट झाली माझी. छाती टाईट झालीये. तू हा. असं करते का दोन्हीकडे पण बाळाला पाजते? म्हणजे हो, एकदा घेतलं दोन्हीकडे की थोडं पाजते, पण इकडे, ते थोडं पितच इकडे. नाही ना. बघ असं नाहीये. आपल्याला बाळाला फिडिंग कसं करायचंय, दोन्हीकडे थोडं थोडं पाजलं तर काय होईल ते सांगते मी तुला. हा, त्या बाळाला आपल्याला अल्टरनेट छातीला लावायचं. म्हणजे 2 तासांनी आपण फिडिंग करणार, तर पहिल्यांदा उजव्या साईडला लावायचं, अच्छा. दुसरे 2 तास झाले की मग डाव्या डाव्या side. बाजूला पाजायचंय. काय असतं की दुधाचे ना 3 पार्ट असतात. पहिल्या पार्टमध्ये फक्त पाणी असतं, हा. मग दुसऱ्यामध्ये बाळाला सगळे विटॅमिन्स, पोषण मिळतं. अच्छा. आणि जो शेवटचा दुधाचा पार्ट असतो त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात, म्हणजे बाळाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून, आणि फॅट्स असतात जेणेकरून बाळाचं वजन वाढतं. आता तू दोन्हीकडे थोडं थोडं पाजलं तर काय होईल, बाळाला पहिला भाग पाण्याचाच मिळतोय, पाण्याचं मग त्याचं पोट भरत नाहीये. सू झाली हा. की त्याचं पोट रिकामं पोट होते रिकामं. आणि मग ते रडतं, आणि मग बाळाचा दुधाचा जो आहे महत्वाचा भाग तो बाळाला मिळतच नाहीये, आणि ते दूध साठून पण राहते, त्यामुळे अच्छा. छाती टाईट होते. हो, हो. मग छाती मोकळी होण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, एका बाजूला आपल्याला बाळाला पूर्ण फिडिंग द्यायचं, अच्छा. दुसऱ्या बाजूचं जर दूध असं छाती गच्च वाटली तर मग थोडंसं दूध पिऊन काढलं तरी चालेल, कारण जे बाहेर आपण काढणार आहे तो पहिला पाण्याचाच भाग असणार आहे, हो. त्यामुळे विशेष काही नुकसान होणार अच्छा नाही. अच्छा. तुझं असं व्यवस्थित पाजलं तर छाती मोकळी राहील आणि बाळाचं पोट भरेल आणि बाळ शांत झोपेल. बरं, ठीक आहे.